साल 2016 मुंबई शहराच्या धकाधकीत एक नाव गुंजत होतं, अश्विनी संतोष बिद्रे गोरे. वय फक्त 36 वर्ष, पण त्या मुंबई पोलीस दलात असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर म्हणून काम करत होत्या. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातल्या आळते गावात जन्मलेल्या अश्विनी आपल्या मेहनतीने आणि प्रामाणिकपणाने ओळखल्या जायच्या. 2000 सालापासून स्पर्धा परीक्षेची तयारी, 2005 साली राजू गोरे यांच्याशी लग्न आणि 2006 साली पोलीस उपनिरीक्षक म्हणून करिअरची सुरुवात. त्यांचा प्रवास प्रेरणादायी होता. पुणे, सांगली, रत्नागिरी आणि नंतर नवी मुंबईच्या कळंबोलीत त्यांची पोस्टिंग झाली. पण कोणाला ठाऊक होतं की ही मेहनती महिला एका रात्री अंधारात कायमची हरवून जाईल. 15 एप्रिल 2016ची ती रात्र होती. अश्विनी कळंबोलीतून आपल्या घरातून बाहेर पडल्या. कुटुंबाला वाटलं होतं की त्या लवकर परत येणार होत्या, पण त्या रात्री काहीतरी भयंकर घडलं. त्या घरी परत आल्याच नाहीत. फोन बंद, संपर्क नाही. त्यांचे पती राजू गोरे आणि मुलगी सिद्धी घाबरले. त्यांनी कळंबोली पोलीस ठाण्यात चौकशी केली, पण काहीच माहिती मिळाली नाही. मग त्यांनी तक्रार दाखल केली, एक पोलीस अधिकारी बेपत्ता झाल्याची. संपूर्ण महाराष्ट्र हादरलं. प्रश्नचिन्ह उभी राहिली, अश्विनी कुठे गेल्या, ते जिवंत आहेत की नाही. तर या प्रकरणाबद्दल जाणून घेऊया. नमस्कार, मी विनय जाधव. तर तपास सुरू झाला. पोलिसांनी अश्विनीच्या शेवटच्या हालचाली तपासायला सुरुवात केली. पण सुरुवातीला कुटुंबाला वाटलं की पोलीस सहकार्य करत नाहीत. मग एक नाव समोर आलं, अभय कुरुंदकर, एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अश्विनीचा सहकारी आणि जुना मित्र. सांगलीत पोस्टिंग दरम्यान त्यांची ओळख झाली होती. त्यांच्यात जवळीक वाढली होती. रत्नागिरीत प्रमोशन नंतरही अभय तिला भेटायला यायचा. हे सर्व अश्विनीचं पती राजू आणि वडिलांना माहिती होतं. पण त्यांना काय माहिती होतं की ही जवळीक एका भयंकर कृत्याला कारणीभूत ठरेल. कुटुंबाने आरोप केला की अभयने अश्विनीला बेपत्ता केलं. पोलिसांनी अभयला विचारलं, त्या रात्री तू अश्विनीला भेटलास का? त्याने सांगितलं, हो, पण फक्त थोड्या वेळासाठी. मग ती गेली. पण त्याच्या बोलण्यात खोटं दिसत होतं. त्याचा आवाज थरथरत होता. पोलिसांना शंका आली, हा माणूस काहीतरी लपवतोय. पण काय आणि का? पोलिसांनी तपास तीव्र केला. अश्विनीच्या फ्लॅटचं कुलूप तोडलं, तिचा मोबाईल आणि लॅपटॉप तपासला आणि इथे एक धक्कादायक खुलासा झाला. अश्विनी आणि अभय यांच्यातील संदेश समोर आले. पण त्यातून एक मोठं रहस्य उघड झालं. अश्विनी बेपत्ता झाल्यानंतरही तिच्या मोबाईलवरून चॅटिंग झाली होती आणि त्या चॅटिंगमध्ये एक खटकणारी गोष्ट होती, यू ऐवजी वायचा वापर. उदाहरणार्थ, हाऊ आर यू लिहिताना हाऊ आर वाय असं लिहिलं होतं. अश्विनी कायम यू वापरायची, पण अभय वाय वापरायचा. हा धागा पोलिसांनी पकडला. अभयने अश्विनी जिवंत असल्याचं भासवण्यासाठी तिच्या मोबाईलवरून मेसेज पाठवले होते. मेहुणे अविनाश गंगापुरे यांना एक व्हॉट्सअॅप मेसेज आला होता, मी मानसिक अस्वास्थ्यामुळे उपचारासाठी उत्तरांचल किंवा हिमाचलला जाणार आहे. पण हे खोटं होतं. अश्विनी तिथे नव्हत्या. तिचा फोन अभयच्या हातात होता. पण अश्विनीचं काय झालं? नंतर तपासात एका धक्कादायक सत्याचा उलगडा झाला. अभयचा बालपणीचा मित्र महेश फळशीकर याने कबुली दिली. अभयने अश्विनीची हत्या केली होती. 11 एप्रिल 2016च्या रात्री हे भयंकर कृत्य घडलं. त्या दिवशी अश्विनी आणि अभय ठाणे रेल्वे स्टेशनजवळ एका हॉटेलमध्ये भेटले. चहा घेतल्यानंतर ते अभयच्या मीरा रोडच्या घरी गेले. तिथे अभयने अश्विनीच्या डोक्यात बॅट मारून तिची हत्या केली. पण हे भयंकर कृत्य इथेच थांबलं नाही. त्याने तिचा मृतदेह लाकूड कापण्याच्या मशीनने तुकडे केले आणि ते वसईच्या खाडीत फेकून दिले. दुसऱ्या दिवशी त्याचा साथीदार कुंदन भंडारी याने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास मदत केली, असे त्याचा मित्राचे म्हणणे होते. MTNL मोबाईल लोकेशनने हे सत्य उघड केलं. पण मृतदेह सापडला नाही, हत्यार सापडलं नाही. मग हत्या कशी सिद्ध करायची? पोलिसांनी गुगल, सॅटेलाइट इमेजेस, अंडर वॉटर स्कॅनिंग आणि ओशनोग्राफी विभागाची मदत घेतली. पण काहीच हाती लागलं नाही. तरीही तांत्रिक पुरावे गोळा झाले. लोकेशन डेटा, चॅटिंग आणि अभयच्या मित्रांची कबुली. या प्रकरणात अश्विनीचे पती राजू गोरे आणि कुटुंबाने हार मानली नाही. त्यांच्यावर राजकीय दबाव आला, पण त्यांनी दर आठवड्याला पनवेल आणि मुंबईत सुनावणीसाठी फेऱ्या मारल्या. तत्कालीन मुख्यमंत्र्यांची आणि राज्यपालांची भेट घेतली. सुरुवातीला पोलिसांनी हलगर्जीपणा केला, पण उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर 1 जानेवारी 2017ला गुन्हा दाखल झाला. वर्षभराने अभयला अटक झाली. अभयवर आणि त्याच्या साथीदारांवर महेश फळशीकर, कुंदन भंडारी आणि राजू पाटील यांवर गुन्हा दाखल झाला. कोर्टात लढाई सुरू झाली. अभियोजन पक्षातून ॲडव्होकेट प्रदीप घरत यांनी बाजू मांडली. तपास अधिकारी संगीता अल्फान्सो, एक महिला पोलीस अधिकारी, यांनी 6-7 वर्षे अथक तपास केला. 85 साक्षीदार, तांत्रिक पुरावे आणि परिस्थितीजन्य साक्षी यांच्या आधारावर खटला उभा राहिला. बचाव पक्षाने सांगितलं की मृतदेहाशिवाय हत्या सिद्ध होत नाही. पण कोर्टाने डिजिटल पुराव्यांना, विशेषतः त्या वाय आणि यू अक्षरांना महत्त्व दिलं. 9 वर्षांच्या लढाईनंतर 5 एप्रिल 2025 रोजी पनवेल सत्र न्यायालयात न्यायमूर्ती KG पालदेवार यांनी निकाल दिला, अभय कुरुंदकर दोषी म्हणून. त्याच्यासह कुंदन भंडारी आणि महेश पाटील यांनाही दोषी ठरवलं. राजू पाटील निर्दोष सुटला. अभयवर कलम 302 हत्या आणि 218 अंतर्गत गुन्हा सिद्ध झाला. शिक्षा 11 एप्रिल 2025 रोजी जाहीर होणार आहे. अश्विनीचा मृतदेह कुठे आहे हे रहस्य कायम राहिलं.
पण इन्साफ मिळाला. राजू गोरे म्हणाले, प्रसारमाध्यमांनी हे प्रकरण उचलून धरलं म्हणूनच तपास झाला. संगीता अल्फान्सो आणि ॲडव्होकेट प्रदीप घरत यांचे आभार. संगीता म्हणाल्या, मृतदेह नसतानाही आम्ही पुराव्यांनी गुन्हा सिद्ध केला. अश्विनी बिद्रेगोरेची हत्या एका विश्वासघाताने झाली, पण तिच्या कुटुंबाच्या संघर्षाने आणि एका महिला अधिकाऱ्याच्या तपासाने इन्साफाचा मार्ग मोकळा झाला. अभय कुरुंदकरला शिक्षा होईल, पण अश्विनी कायमची हरवली. तिची मुलगी सिद्धी आणि पती राजू यांच्यासाठी हा विजय कडू आहे, पण तरीही तो विजय आहे. आता तुमचा या घटनेवर काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.